नमस्कार मंडळी. कॅनव्हा व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियलमध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बल्क क्रिएट म्हणजे क्रिएटिव्हज आपण बल्कमध्ये कसे करणार आहोत ते पाहणार आहोत. आणि फॉर एक्झाम्पल आपल्याला ब्रँडचं डिझाईन टेम्पलेट्स, कलर कॉम्बिनेशन सगळं काही कन्सिस्टंटली ठेवायचं असेल आणि फक्त त्यामधले क्रिएटिव्हज किंवा सर्टन आस्पेक्ट्स चेंज करायचे असतील, तर ते कसं करणार आहोत ते पाहणार आहोत. तर आपण प्रथमतः सोशल मीडिया सिलेक्ट करणार आहोत आणि लेट्स से आपल्याला फेसबुक पोस्ट क्रिएट करायचे आहेत. सो आपण हा ब्लँक कॅनव्हास आणि एखादी फेसबुकचं टेम्पलेट घेऊयात इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड. लेट्स से मी हे टेम्पलेट घेतोय आणि या टेम्पलेटमध्ये मी जस्ट एकच इमेज ठेवतोय जस्ट फॉर द कन्व्हिनियन्स. आणि यानंतर काय करायचं आहे की आपल्याला ॲप्समध्ये जायचं आहे. ॲप्समध्ये गेल्यानंतर बल्क हा ऑप्शन क्रिएट टाईप करायचा आहे आणि इथे बल्क क्रिएट म्हणून पॉपअप होईल. बल्क क्रिएटला तुम्हाला डेटा लागेल. तर डेटा कोणकोणत्या प्रकारचा लागेल, तर आपल्याला डेटा हवा आहे प्रोडक्टचं नेम आणि प्राइसिंग. सो मी तेवढंच इथं कॉपी करून टाकतोय आणि वरचे कॉलम चेंज करतोय विथ प्रोडक्ट नेम आणि इथे येईल प्राइस. त्यानंतर मी इमेज पण टाकतोय प्रोडक्ट्सची, कारण सो दॅट आयडेंटिफाय करायला सोपं जाईल की कोणता प्रोडक्ट आहे. सो अशा प्रकारे आपण प्रोडक्ट नेम, प्राइस आणि इमेज इन्सर्ट केलेलं आहे. त्यानंतर आपण डन म्हणणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे की इमेजमध्ये येऊन पुन्हा सगळ्यांना मॅप करायचं आहे. प्रोडक्ट नेम मी इथे टाकत आहे. त्यानंतर इमेजला मॅप करतोय आपण. हा इमेजला मॅप होऊन जाईल. फ्लॅश सेल ठीक आहे. 50% डिस्काउंट ठीक आहे. 50% डिस्काउंटच्या खाली मी इथे प्राईसचा कॉलम ॲड करेल, जेणेकरून सगळ्या प्रोडक्ट्सच्या प्राइजेस इथे मॅप होतील. सो आता हे प्रोडक्ट नेम झालेलं आहे. इथं कनेक्ट डेटा सोर्स करूया याला आणि इथं प्रोडक्ट नेमला प्रोडक्ट नेमचा डेटा सोर्स मॅप करूया. सेम कनेक्ट डेटा सोर्स फॉर द प्राइस. अशा तऱ्हेने यामध्ये आपण फक्त प्रोडक्ट नेम, इमेज आणि प्राइस हे चेंज केले. बाकी सगळं जे आहे सगळं सेमच आहे. लेट्स इथं ब्रँडची वेबसाईट आहे, त्यांचा लोगो असेल किंवा इथे लोगो आहे, इथे ब्रँड नेम आहे. बाकी सगळं सेम आहे. डिस्काउंट सेम आहे. कुपन कोडसुद्धा सेम ठेवलेला आहे. आणि आपण आता यांच्या ॲडव्हान्स्ड ऑप्शनमध्ये जाऊन 5 इंडिव्हिज्युअल डिझाईन्स आपल्याला क्रिएट करायचे आहे. मल्टिपल पेजेस इन वन डिझाईन हे सुद्धा आपण करू शकतो. आणि याला आपण कंटिन्यू म्हणूया आणि जनरेट डिझाईन्स म्हणूया, जेणेकरून या 5 डिझाईन्स क्रिएट होतील. या फोल्डरमध्ये माझ्या क्रिएट झालेल्या आहेत. सो मी आता ते फोल्डर ओपन करून तुम्हाला दाखवू इच्छितो की ह्या वेगवेगळ्या 5 इमेजेस जनरेट झालेल्या आहेत. ओके. आता यामध्ये काय आहे की एडिटिंग थोडंसं करावं लागेल तुम्हाला. जर असं जर नेमिंग वगैरे हे झालं असेल तर इथे टी व्हीचा फ्लॅश सेल, त्यानंतर इथे iPhone 16e याचं नेमिंग, त्यानंतर बोट इथं थोडंसं तुम्ही रिॲडजस्ट करू शकता तुमच्या क्रिएटिव्हनुसार आहे. ऑलमोस्ट खूप एफर्ट्स रिड्यूस करून हे बल्क एडिटिंग तुम्ही करू शकता आणि अशाच प्रकारे कन्सिस्टन्सी मेंटेन करून तुम्हाला हे क्रिएटिव्हज जनरेट होतील. थोडंसं तुम्हाला एडिटिंग यामध्ये सुद्धा नंतर करावं लागेल, जेणेकरून मिसअलाइनमेंट कुठे नाही आहे ना हे तुम्ही चेक करा एकदा. सो अशा प्रकारे मी बल्क क्रिएट किंवा क्रिएटिव्हज कसे क्रिएट करायचे बल्कमध्ये हे तुम्हाला शिकवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन टिप्ससाठी डिजिटल ऋषी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रॅक्टिस करा व्हिडिओ एडिटिंगमध्ये, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुमच्या काही शंका असतील तर जरूर कमेंटमध्ये कळवा, आपण त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.